जय, मला खूप छान वाटतंय. वाटणारच. रेस्टॉरंटच छान आहे. तसं नाही रे. मग कसं? मला माहितीये तू माझी थट्टा करतोस. हाँ, एक मटर पॅटिस द्या आणि एक सँडविच. तुला माहितीये सरांना सुद्धा इथलं मटार पॅटिस इतकं आवडलं. खरं तर त्या दिवशी ते सँडविच घेणार होते, पण मग इथे आल्यावर खूप खुश झाले. जय, या प्रोजेक्ट बद्दल सर खूप एक्साइटेड आहेत रे. हो, पण मला अजूनही खूप टेन्शन आहे. सरांनी खूप मोठी अमाउंट इन्व्हेस्ट केली. एक्झॅक्टली. म्हणूनच तर सरांनी ही जबाबदारी तुझ्यावर टाकली आहे ना. जय, त्यांना तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांना माहिती आहे तू हे प्रोजेक्ट नक्की सक्सेसफुल करशील आणि त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा करेक्ट रिझल्ट मिळेल. ए, मला सांग, त्या साईटवर हरभऱ्याची झाड आहेत का? का? तू एवढं कौतुक करतेस, मला एखाद्या झाडावर चढावंच लागणार. जे काय नाही, पण खरंच आपण तिथे गेल्यावर आधी काम संपूया. हो, खरं तर आपण आपलं काम लवकर संपूया, म्हणजे मग उरलेला सगळा वेळ आपला असेल. हो. हा, द्या. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय, नंदिनी मॅडम नाही आल्या? नाही अरे, आणि आली तरी आज उशिरा येणार आहे म्हणे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काका, आपण भेटलो की एकदा. मॅडम, आज लवकर आलात तुम्ही? अगं हो, कामं होते जरा. काका, ही फाईल जयच्या केबिन मधनं आणली. तुम्ही म्हणाला होतात ना की जयनी मला आणून द्यायला सांगितली तुम्हाला, ती काश्मीर टूर्सची फाईल. अरे हा काका, बरं आठवलं मला. तुम्ही मगाशी काय म्हणालात? जयचा फोन आला होता म्हणून. तेच म्हणाल होतो ना मी. हा, नाही, मग तुम्ही दोघं एकत्र आहात तर म्हणजे जय कोणाबरोबर, म्हणजे काय नेमकं? चुकून बोलले असतील. चुकून. हा, चुकून बोलले. चुकून? ए, तू गप्प रे जरा. चुकून बोलले असतील म्हणजे? हो, आता चुकून बोललो, जाऊ दे ना. रात गई बात गई. नाही 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 नाही, रात भी नाही गई, बात भी नाही गई. काय चाललंय काका हे? अगं, तुझं काय चाललंय? डायलॉग कसले मारतेस? तुला माहितीये ना कदमांचा स्वभाव. गोंधळले असतील ते. हा, केवढा गोंधळ घातलाय. गोंधळ कसला वागायचा? माझ्या डोक्यात मी सरळ प्रश्न विचारते. मला एवढा गोंधळ घातला. काका, काय कोणी गोंधळ घातलाय? आम्ही ना गोंधळाचा कार्यक्रम ठरवतोय रात्री. घालताय? असू नका रजनी मॅडम. येस सर. तुमचा हा विनोदी स्वभाव जरा बाजूला सारून कामात हुशारी दाखवा ना. तुम्हाला वहिनी साहेबांनी बोलवलंय. मग मुद्द्याचा आधी सांगत जा ना, बाकीचं सगळं पाठ आहे आम्हाला. काम करा, कॉन्फिडेन्शियल आहे. असू नका. चला कामाला लागा. चला. ऐसे भी येऊ? हाँ, ये रजनी, बस बस. जयला फोन लावत होते, लागतच नाहीये. एक जरा महत्वाचं काम आहे रजनी. आपण जे नवीन प्रोजेक्ट सुरू केलंय ना, त्याच्या जमिनीच्या संदर्भातले हे पेपर्स लॉयरनी आता पाठवले. पण काय झालंय की म्हणजे जय हे प्रोजेक्ट लीड करतोय, पण तो आज सकाळी लवकरच त्या साईटवर गेला. अदिती बरोबर आहे त्याच्या. अच्छा, अदिती बरोबर आहे त्याच्या. हो.
मीच म्हंटल त्याला आधी तिला घेऊन जा म्हणून. ती यापूर्वी तिथे जाऊन आलेली आहे, त्यामुळे जयला तिची मदत होईल. हा बरोबर आहे. तर मी काय सांगत होते की हे पेपर्स तातडीने जयकडे पोचवायचे, म्हणजे तो आजच्याच तिथल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन हे पेपर दाखवू शकेल. खरं तर मी जाणार होते, खूप महत्वाचे पेपर्स आहेत हे, पण मला जरा थोडं आज अनइझी वाटतंय. काहीच प्रॉब्लेम नाही आईसाहेब, मी जाऊन येते ना, मी देते पेपर्स. तुम्ही प्लीज आराम करा. आणि कसं आहे की साईटही बघून होईल माझी. आपलं एवढं महत्वाचं मोठं प्रोजेक्ट आहे. नवरीनं सांगितलंय मी गाडीची व्यवस्था करायला. ओके. तू एकटी जाऊ नकोस, कोणाला तरी सोबत घेऊन जा. जुई किंवा साई प्रसाद. हा साई प्रसादला घेऊन जाते. ओके. म्हणजे आम्हाला इतर प्रोजेक्ट बद्दल डिस्कसही करता येईल ना मग. गुड आयडिया. ठीक आहे. हा हे पेपर्स तू स्वतः एकदा नीट बघून घे आणि काळजीपूर्वक घेऊन जा. डोंट वरी. थँक्यू. चला निघूया आपण, नाहीतर कामं वेळेत होणार नाहीत. जय, ह्या एका गोष्टीसाठी ना मला अवनं खरंच थँक्स म्हणावंसं वाटतंय. निदान ह्या निमित्ताने का होईना आपल्याला एकमेकांसाठी वेळ तरी काढता आला. आदिती, आपण कितीही ठरवलं ना तरी ह्या गोष्टीसाठी आपण अवना थँक्स नाही म्हणू शकत. तेही खरंच आहे म्हणा, पण आज दोघं निवांत वेळ काढू. चल. मग आम्ही निघतोच, म्हणजे लंच पर्यंत पोहोचू तिथे. ओके. आणि मी आणि जय हे ग्रामपंचायतीचं काम करून घेतो. एक्सलंट. येते. मावशी, वाटा कसा दिला? साई प्रसाद सर, आवरा लवकर, आपल्याला निघायचंय. कुठे जायचंय? काय ग? काय अचानक? अगं साईटवर जायचंय. कुठली साईट? नव्या प्रोजेक्टची? हो, जय जे प्रोजेक्ट लीड करतोय ना त्या प्रोजेक्टची साईट. अय्या, म्हणजे तू देखील तिथे जाणार आहेस? अगं हो, आईसाहेबांनी एक काम सांगितलंय, ते जय बरोबर करायचंय म्हणून जाते. ऍक्च्युली मी म्हंटल आईसाहेबांना की प्लीज मी जुईला घेऊन जाऊ का बरोबर. मग त्या म्हणाल्या नको, एखाद्या हुशार कलिगला घेऊन जा. हा, म्हणून तुम्ही माझं नाव सांगितलं का? अरे देवा, गैरसमज गैरसमज. तू हुशार नाहीयेस, तू आगाऊ आहेस. थँक्यू. साई प्रसाद, अगं
बास बास रजनी, आता वाद घालू नका, निघा आता, उशीर होईल नाही तर. जे आणि आदितीला जरा एकत्र वेळ मिळालाय, जरा त्यांना फिरायला वेळ मिळालाय आणि ही रजनी जाऊन त्यांच्या आनंदात विरजण घालणार. काय करायला पाहिजे आता? हा, ते फोनच करतो त्यांना कळवायला. नवरे, ए नवरे कुठे गेले? नवरे, नवरे. काय झालं? बापरे, कुठूनही एंट्री घेतात एकदम. आरडाओरडा कसला करताय? नाही काही नाही. काका, मला नवीन प्रोजेक्टच्या साईटवर जायचंय. प्लीज गाडीची व्यवस्था करा ना. आणि झाली की मला सांगा ना प्लीज. काय चाललंय काय? हा, काय चाललंय? काय झालं? इथं सिनियर कोण आहे? तुम्ही. हे कळतंय ना? हो. मग माझी कामं मला सांगू नका. माझी कामं मला माहिती आहेत. गाडी तयार आहे, आवरावर करा आणि निघा. नवऱ्यांचा स्पीड वाढलाय. चला. काका, हा, काय झालं? तर काय नाही, एका क्लायंटला फोन लावत होतो, नॉट रिचेबल लागतोय. चला जुई, बाय. काही मेसेज देऊ जयाला? चल रे. अरे यार, रेंज गेली इथे. जय, तुला इथे नाही मिळणार रेंज. एक मिनिट, इथे ना सनसेट पॉइंट आहे, तिथे गेल्यानंतर तुला रेंज मिळेल. किंवा पुढे एक धाबा आहे, तिथे सुद्धा तुला रेंज मिळेल. आणि हा, आणि इथून थोडं पुढे गेल्यानंतर एक मोठं झाड आहे, तिथेही मिळेल तुला रेंज. काय झालं, का हसतोयस? नाही, तुझा कॉन्फिडन्स असा आहे जसं काय तूच हे मोबाईल टॉवर्स बांधले. आहे रे तू पण. नाही पण चांगलं आहे. याचा अर्थ असा की तू उत्तम रेकी केलेली आहेस. येस. आणि बरे, रेंज नाही येते. आपण दोघं एकत्र असताना कशाला हवे ना रेंज. चला दाखवा साईट. चला. म्हणालीस? हा, ठीक आहे, फाईन. बहिणी साहेब, रजनी आणि साई निघाले. बर, मी सुद्धा निघते आता. ड्रायव्हरला गाडी काढायला सांगा. ठीक आहे. नवरे, बोला बहिणी साहेब. तांगडीचं काय? म्हणजे काही फोन आला होता का त्याचा? गडबडीत मीही फोन नाही केला, पण काय घरी सगळं व्यवस्थित आहे ना? मी फोन केला होता त्याला, ये म्हणालो लवकरच. नाही म्हणजे घरचं सगळं नीट आहे म्हणून म्हटलं ये आता. बर, मी आलो. बोल गट्टू. मी आता घरी जायला निघाली. अरे कुठून म्हणजे ऑफिस मधनं? नाही नाही, तशी बरी आहे मी. अरे खरंच बरी आहे. ए बाबा, तू उगीच ओरडू नकोस. हा, ते तुझं लेक्चर तर मुळीच झाडू नकोस. एवढी माझी काळजी वाटते ना गट्टू तुला. हा, मग सून आणतोस का माझ्यासाठी? म्हणजे तू नसताना ती घेईल काळजी. हो हो हो,
आदिती घेते तर घेते काळजी, पण ती आता नाहीये ना इथे, साईटवर गेलीये ती आणि जय. तिचा फोन लागत नाहीये. म्हणजे गट्टू मला फोन करण्याच्या आधी आदितीला फोन केला होतास तर काय? ओके ओके ओके. ते जाऊ दे, मला सांग सिंगापूरची काय परिस्थिती आहे, मीटिंग वगैरे? व्हेरी गुड. ओके. माझी खरंच काळजी करू नकोस. यू टेक केअर. या बाय. अरे यार फोन का लागत नाहीये. दोघांपैकी एकच तरी फोन लागला पाहिजे. हा लागत नाहीये फोन. अरविंद कदम, फोन लागायला पाहिजे. ही रजनी तिथे जाते कळलं पाहिजे. रजनीला तिथे जायची काय गरज होती? पण दुसरं कोणतरी गेलं तर चाललं नसतं. तिला कळलं तर तिथे तमाशा करेल आणखी. धड मुलगी आहे, काय खरं नाही. लावायला फोन. काका काय काय झालं? काय झालं? कोणाला काय झालं? तुम्हाला. तुम्ही आत्ता काहीतरी बोलत होता ना? मी? हो. नाही. पण मला कळलंय. काय? हेच रजनीचा ना? माझे काही फार बरं मत नाहीये तिच्याबद्दल. जाऊ द्या काका, तशीच आहे काका ती. हो 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 हो. आता बघा ना, सतत मला काही ना काहीतरी बोलत असते. मला खूप राग येतो तिचा, खूप मन दुखावतं माझं. पण तिच्या नादी तरी कशाला लागायचं ना, असं नेहमी मी स्वतःच्या मनाला समजवत असते. आता तुम्ही मला सांगा, अहो काय तिला असं म्हणाले असतील का की एखाद्या हुशार कलिगला तू तुझ्या बरोबर घेऊन जा? नाही ना. ती असंच स्वतःच्या मनाचं काहीतरी नेहमी बोलत असते. म्हणजे तिला असं म्हणायचं होतं का की मी बुद्धू आहे? काका. नाही नाही, जयला कळवायला हवं. काका त्याला माहितीये मी बुद्धू नाहीये. उलट तो मला नेहमी म्हणत असतो, तू खूप हुशार आहेस, खूप छान काम करतेस. आता तुम्ही मला सांगा, मी जर बुद्धू असते तर तो असं मला म्हणाला असता का? अगं जुई, काय चाललंय तुझं? मी काय बोलतोय, तू काय बोलतेस? नाही काका, म्हणजे मला असं म्हणायचंय की जाऊ दे, तुम्ही नका जास्त विचार करू. ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं. मी तेच करते, तुम्ही तेच करा. पण काका, खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. मन एकदम मोकळं झाल्यासारखं वाटतंय. थँक्यू. माझं मन कुठे मोकळं करू आता? देवा, कोणाला तरी फोन लागू दे रे बाबा. अदिती, ही परफेक्ट प्लेस. हो ना, मी सुद्धा अवना हेच म्हटलं. आपलं प्रोजेक्ट इथे खूप छान होईल असंच वाटतं हे सगळं पाहिल्यानंतर. अविनाश सर काय काय म्हणाले त्या दिवशी? हे बघ, या ठिकाणी आपलं हॉटेल असेल, इको फ्रेंडली 5 स्टार.
आणि नॅचरल हॅबिटॅटचाच वापर करायचा. काहीही आर्टिफिशियल क्रिएट करायचं नाही. आणि इकडे रिक्रिएशन सेंटर असेल, नेचर वॉक वगैरे, आणि इंटरनॅशनल स्टँडर्डचं ऑर्गॅनिक फार्म सुद्धा असेल. आणि योगा सेंटर, आणि तिथे एक ॲम्फी थिएटर बनवायचं असं सरांच्या डोक्यात आहे. ॲम्फी थिएटर म्हणजे त्या दिवशी सर मला सांगत. काय रे, काय बघतोयस? थोड्या वेळापूर्वी मला खूप बर्डन आलं होतं, टेन्शन आलं होतं या प्रोजेक्टचं. काय होणार, कसं होणार. पण आता तुझ्याकडे बघून खूप रिलॅक्स्ड वाटतंय. तुझ्या डोळ्यात हे प्रोजेक्ट घडताना दिसतंय. तुझ्या आवाजातली एक्साइटमेंटच सांगते की किती सुंदर दिसणार आहे हे प्रोजेक्ट. हे फक्त देव टूर्स आणि एडीएमचं नाही, तर तुझं देखील ड्रीम प्रोजेक्ट असल्यासारखं वाटतं. ऑफकोर्स, कारण माझ्या आयुष्यातली सगळ्यात जवळची व्यक्ती ह्या प्रोजेक्टसाठी जबाबदार असणार आहे. थोडंसं टेन्शन आलंय, पण त्यापेक्षा जास्त विश्वास आहे तुझ्यावर. तुझा हा विश्वासच माझी खरी ताकद आहे.